राष्ट्रीय महामार्ग 5 मैल ते सलगरे हायवे तेरवाड गावातून गेलाय। मग तेरवाड कुरुंदवाड मार्गावर हायवे झाल्यामुळे मोठ्या वाहनांची वर्दळ वाढली असल्यानं अनेक अपघात होत आहेत। दरम्यान वाहनधारक या मार्गावरून सुसाट वेगाने धावतात, त्यामुळे शाळकरी आणि वयोवृद्ध नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये-जा करावं लागतं। हा धोका ओळखून तेरवाड येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कैलासवासी गोविंद बंडू सोशल फाउंडेशन व शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं या मार्गावर गतिरोधक पट्ट्या मारण्यात याव्यात यासाठी बांधकाम विभागीय कार्यालय मिरज कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आलं। निवेदन दिल्यापासून कैलासवासी गोविंद बंडू सोशल फाउंडेशन व शिवसेना एकनाथ शिंदे या गटानं या मागणीकडे पाठपुरावा केल्यामुळे आज गतिरोधक पट्ट्या मारण्याचं काम चालू झालंय। गेल्या काही वर्षापासून हा राष्ट्रीय महामार्ग रहदारीच चालू आहे, पण कुठल्याच पुढारी व नेत्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। ग्रामपंचायत सदस्य श्रीमती शोभा आवळे, फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे, तर शिवसेना शिंदे एकनाथ शिंदे गटाचे तेरवाड शहर प्रमुख रमेश वडर, मातंग समाज संघटनेचे कार्याध्यक्ष उमेश शेडबाळे, अध्यक्ष सुरेश शेडबाळे, शिरो तालुका मातंग समाज संघटनेचे उपाध्यक्ष सागर बिरणगे व सामाजिक कार्यकर्ते अमोल खोतसर यांनी निवेदन दिलं। या निवेदनाचा पाठपुरावा करून आज काम चालू झालं। या कामाबद्दल तेरवाड गावात चर्चा सुरू आहे व कामाचं कौतुक केलं जात आहे। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।